ठीक आहे, बनवते. चला तर मग मंडळी, मुलांची सँडविच खाण्याची फरमाईश पूर्ण करू. कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, फुटाणे डाळ 2 चमचे, आल्याचा तुकडा, मिक्सर मध्ये बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. सँडविच चटणी, कोथिंबीर, पुदिना, 2 चमचे फुटाणे डाळ, हिरवी मिरची, आल्याचा तुकडा, लिंबू रस 1 चमचा, अर्धा चमचा साखर, मीठ अर्धा चमचा. सँडविचची चटणी मिक्सरला वाटत असताना त्यामध्ये थंडगार बर्फाचे तुकडे किंवा थंडगार पाणी वापरावं. यामुळे चटणीचा कलर आहे तसाच हिरवागार राहतो, अजिबात काळा पडत नाही. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हिरवीगार अशी चटणी सँडविचची बनवून तयार झाली आहे. त्यानंतर सँडविच बनवण्याकरिता जो ब्रेड वापरला त्या ब्रेडच्या साईडच्या कडा मी कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर एका कढईमध्ये सगळ्या भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत. यामध्ये काकडी, कांदा, टोमॅटो, किसलेलं गाजर आणि पत्ताकोबी सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा चाट मसाला, पाव चमचा मीठ घातलेला आहे, 2 मोठे चमचे मेयोनीज वापरलेले आहे. तसेच पिझ्झा मिक्स हर्ब सुद्धा 1 मोठा चमचा वापरायचा आहे. सर्व साहित्य अगदी चमच्याने मी व्यवस्थितपणे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही रेड चिली फ्लेक्स सुद्धा वापरू शकता. त्यानंतर पूर्णपणे ब्रेडच्या स्लाईसला बटर पसरवून घेतलेला आहे, जेणेकरून आपण जेव्हा चटणी किंवा टोमॅटो केचप त्यामध्ये पसरवतो तेव्हा तो डायरेक्ट ब्रेडच्या तळाशी जात नाही. त्यामुळे अगोदर ब्रेडला मी बटर पसरवून घेतले आणि त्यानंतर त्यावरती मी 1 चमचा सँडविच चटणी व्यवस्थितपणे सगळ्या बाजूने पसरवून घेतले. दुसऱ्या ब्रेडला सुद्धा बटर लावून घेतलं आणि त्यानंतर टोमॅटो सॉस पसरवून घेतला. त्यानंतर बारीक चिरलेल्या ज्या भाज्या मिक्स आहेत त्या भाज्यांचे मिश्रण त्यामध्ये पसरवून घेतलं आणि त्यावरती मोझरेला चीज सुद्धा घातलं आणि तव्यावरती मी लोखंडी तवा वापरलेला आहे. 1 छोटा चमचा मी बटर घातलेला आहे आणि त्यावरतीच अगदी आलटी पलटी करून हे सँडविच अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला गॅसवरती दोन्ही बाजूनी आलटी पलटी करून आपल्याला हे सँडविच भाजून घ्यायचं आहे. आपलं सँडविच भाजून तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे सर्व सँडविच मी बनवून घेतलेले आहेत आणि खाण्यासाठी एकदम यम्मी अशा प्रकारचे हे सँडविच बनवून तयार झालेले आहे. चाकूच्या मदतीने किंवा कटरच्या मदतीने तुम्ही हे सँडविच कट करून घेऊ शकता. बघू शकता एकदम यम्मी आणि कलरसुद्धा एकदम अप्रतिम असा आलेला आहे. शिवाय चवीला सुद्धा भन्नाट अशा स्वरूपाचे बनले आहे. तुम्ही हे सँडविच अगदी ग्रीन चटणी म्हणजे सँडविचच्या चटणीसोबत खाऊ शकता. सँडविच खाण्यासाठी तरी तयार झालेला आहे. आम्ही मस्तपैकी सँडविचचा आस्वाद घेतो. तुम्हाला जर अशाच नवनवीन आणि वेगळ्या रेसिपीचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर माझ्या A1 तडका या चॅनलला नक्की शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.